जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल झालेली आहे आणि आपण पाहू शकतो पुण्यातील याच संगमवाडी चौकामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आता दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या पालखीत आपण पाहू शकतो सुंदर अशा फुलांनी सजवलेली ही पालखी पुण्यनगरीत दाखल झालेली आहे। आज सकाळी आळंदीहून ही पालखी देहूतनं ही पालखी पुण्याकडे निघाली होती आणि आपण पाहू शकतो पुण्यात पालखी दाखल झालेली आहे आणि आज या तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात मुक्काम असणार आहे आणि लाखो वारकरी या पालखीसोबत येताना आपल्याला पाहायला मिळतात। या पालखीनंतर थोड्याच वेळात संत ज्ञानोबा माऊलींची देखील पालखी थोड्याच वेळात पुण्यनगरीमध्ये दाखल होणार आणि या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्काम आहे। आज आणि उद्या दिवसांचा मुक्काम हा पुण्यात या दोन्ही पालख्यांचा असणार आहे आणि परवा या दोन्ही पालख्या पुन्हा एकदा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत। मात्र आज आपण पाहू शकतो पुणेकर देखील या पालखीचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आता ही पालखी मोठी गर्दी या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत वारकरी मजल दरमजल करत पंढरपूरकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच पांडुरंगाचा नामघोष करत पांडुरंगाची दर्शनाची आस लावून या सगळ्या वारकऱ्यांना लागलेल्या आहे। आपण पाहू शकतो पालखी आता पुण्याकडे निघालेली आहे या संगमवाडी परिसरातून आणि माऊलींचा जयघोष या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। वारकरी देखील या पालखी सोबत धावताना आपल्याला पाहायला मिळतात। खांद्यावर भगवी पताका आणि तुकोबांचा जयघोष या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एक वेगळा उत्साह वेगळा आनंद या ठिकाणी या वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। काल मृदुंगाचा जयघोष या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आणि आपण पाहू शकतो वारी आता एकूणच मजल दर मजल करत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते। पंढरपूरच्या दिशेने ही पालखी आता प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळते आणि पुणेकर 2 दिवसांचा पाहुणचार आता ज्ञानोबा तुकोबांची पालखी घेणार आहे आणि आता आपण पाहू शकतो मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता थोड्याच वेळात याच संगमवाडी चौकामध्ये ज्ञानोबा माऊलींची पालखी देखील दाखल होणार आणि माऊलींची पालखी देखील आज पुणे मुक्कामी असणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।